माई लीला, एक आध्यात्मिक सहवास. कीर्तन सांग होय अंग हरी रूप. कृष्ण
Oh,
जेथे जावे तेथे कपाळ करीते जेथे जावे तेथे कपाळ करीते जेथे जावे तेथे कपाळ करीते जेथे जावे तेथे कपाळ लागतो विशेष लागतो विशेष पूर्व पुण्यदरी पूर्व पुण्यदरी जेथे जावे तेथे कपाळस जेथे जावे तेथे कपाळस जेथे जावे कपाळस
पूर्व लाभतो विशेष पूर्व लाभतो विशेष संत संत पूर्व पुण्य होती लाभतो विशेष संत संत
जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, लाभतो विशेष संत संगे, पूर्व पुण्य जरी होती सानुको, अंतरायामुळे नुपजे जे भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा, भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा, निकटवास बरा संतापाशी, पूर्व पुण्य जरी होती सानुकोळ, अंतरायामुळे नुपजे ते तुका मरेची करावे मिरासी, तुका मरेची करावे मिरासी, बळी संतापायी द्यावा जीव, पूर्व पुण्य जरी होती सानुकोळ, अंतरायामुळे नुपजे ते समचरण सरोजम सांद्रनिला बुधवम बस जगननेत पानी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंदनं कंदनेत्रं सदैव धवलासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथं परं पुण्डलिकाय धातु मुनिन्द्रि समागततीर्थं समागतस्कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गं
सुतम साधु संन्यास योगम मुख्य वेश वेदांत शास्त्रार्थ नित्यम नमो सद्गुरु परब्रह्म स्वरूपम जयांची गेली स्मरण होय सकळ विधीचे अधिकरण ते जीवंतो श्री चरण नमस्कार नमो सद्गुरु तुकिया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णती शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता आय भक्ती द्या त्या वाटा मतदा व्यास माता विठाला जेथे जावे तेथे कपाळ सरिसे लाभतो विशेष संत संगी पूर्व पुण्य जरी होती जानुकूळ अंतराया मूळ नुपजे तेथे प्रस्तुत आज कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु वैराग्याचे महामेरू भक्तीचे कळस असलेले जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट अभंग आहे विठाला अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा पर्याय वेळ एक तर भरपूर झालाय ना आपण टायमाची बांधलेली मी काही बाहेरचा महाराज नाही त्याच्यामुळे थोडं वेळेचे बांध ठेवलं पाहिजे आज ज्या निमित्ताने आपण एकत्रित जमलो असे संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यस्मरणार्थ आणि त्या पुण्यस्मरणार्थ ही सेवा या सुवर्णकार समाजाने माझ्या वाट्याला दिली मी माझी मला धन्यता देतो विठाला विठाला आज कार्यक्रमासाठी ज्यांनी शोभा वाढवली उपस्थिती वाढवली असे आमचे आदरणीय हरिभक्त परायण दोन्ही गायनाचार्य त्याच्यात आमचे लिटिल चॅनलवर टीव्हीवर त्यांचा 1 नंबर आलेला आहे ते माझे जवळचे म्हणून सांगत नाही पण 1 नंबर आलेला आहे दुसरे आमचे राजीव भाऊ ज्यांनी मृदंगाची साथ केली आमचा दिनेश दादा मोजाड आणि त्यांचेच वडील आमचे बाळासाहेब हे हार्मोनियम तसेच आमचे विनेकरी आप्पा महाराज सुरे त्यात आहेत सॉरी आप्पा महाराज आहेत आमचे वसंत बाबा त्यानंतर शेळके बाबा शिवचरित्रकार आमचे रोशन दादा त्यानंतर आमचे दीपक महाराज आमचे बाल कीर्तनकार भजनी मंडळ त्यामध्ये माझे हे 2-3 तर नातीच आहे जिचा आता तुम्ही प्रमाण ऐकलं शेवटला तिची गौरव ऐकूल जरूर त्यानंतर आमचे पूर्ण भजनी मंडळ आणि झेंडा पिक्चर मध्ये ज्यांनी गाणं गायलेले विठ्ठला कोणता झेंडा घेवा त्यांचे हे पटशिष्य शिवराम महाराज बोराडे तसे दोन्ही चोपदार आणि तुम्ही श्रोते वर्ग त्यामध्ये मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी आमची जगदीशजी गोडसे कार्याध्यक्ष पैलवान ज्ञानेश्वरजी उंद्रे माजी जनरल सेक्रेटरी संघाचे जनरल सेक्रेटरी रामभाऊजी जगताप तसेच बाळासाहेब सगळे अधिकारी सगळ्यांची नाव घेतले तर दीडच वाजले सगळ्यांना धन्यता देतो आणि माझ्या आलोकाची सेवेकडे मी वळतो मस्त काही पाया
जोरदार राहिले ना नाही तर मला मागून काठी नडू असं द्यायची दोन्ही जोरदार त्याच्यात माझी लहानी बंधूच आहे त्याच्यानंतर आमचे मेवणे रामदास खांडव तसंच जे उद्या लगेच टीव्हीवर दाखवणारे कार्यक्रम आमचे सायलीला चॅनलचे त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि तुमच्यापर्यंत सुंदर आवाज पोहोचवताय नाही तर त्यांनी मधीच बंद करायचं नाव नाही घेतलं आमचे सुदामजी डोंगरे त्यांच्याकरता एकदा मोठ्या आदराने टाळ्या आपण जर नरहरी महाराजांबद्दल बोलायचं ठरलं तर हे भगवान शंकराचे एकनिष्ठ भक्त होते आणि एकनिष्ठ भक्त असल्यामुळे ते कोणत्याच देवाची सेवा करत नव्हते किंवा दर्शन घेत नव्हते एक वेळेस त्या राजाच्या त्या ज्या राज्यात राहत होते त्या राजाला मुलबाळ नसल्यामुळे त्यांनी भगवान पांडुरंगाला विनंती केली की देवा मला जर मुलगा झाला माझे राज्य कसे चालणार जर मुलगा झाला तर मी तुला सोन्याचा गरगुटा करेन कालांतराने त्या राजाला मुलगा झाला मग आता सोन्याचा गरगुटा घडवणारे कोण आहे त्यावेळी त्या काळातले नरहरी महाराज सुंदर कारागीर होते परंतु हे दुसऱ्या देवाचं भजन करत नव्हते किंवा तोंड सुद्धा पाहत नव्हते एकनिष्ठ भगवान शंकराचे उपासक पण ज्या वेळेस नरहरी महाराजांना बोलवण्यात आलं तर मागतं घ्यायला पाहिजे ना मला जर पॅन्ट शिवायची तर प्रथम तर मागतं घेतलं पाहिजे त्यांनी सांगितलं मी फक्त भगवान शंकराचा उपासक आहे मी इतर देवाला भजत नाही मग संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या डोळ्यावर पट्टी बांधली अशोक महाराज तुमचे बी अभिनंदन करतो विठाला विठाला डोळ्यावर पट्टी बांधली आणि कमरेचं माप घ्यायला गेलं तर देवाचं माप काढायचं एवढं सोपं आहे का तुमचं आमचं आपण काढू शकतो भगवंतानी चमत्कार केला ज्या वेळेस माप घेतलं तर मोठा खूपच मोठा झाला परत माप घेण्यात आलं असं 4-2 वेळा झालं पांडुरंगाने त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला अरे हरी हरा भेद काही करू नका त्यांनी सांगितलं हर आणि हर एकच आहे मग त्यावेळेस संत नरहरी महाराजांनी पांडुरंगाचे उपासक झाले आणि भगवान शंकराचे उपासक झाले चला आता आपल्या अभंग करू या अभंगातून जगद्गुरु तुकोबरायांनी अशाश्वत म्हणजे ज्यांना शाश्वती नाही अशा मनुष्य प्राणी मात्रांना खऱ्या लाभाचे ठिकाण सांगितले पण यावर कोणी म्हणेल का हो जगद्गुरु हे सर्व मनुष्य प्राणी मात्रांना जगाला खऱ्या लाभाचे ठिकाण सांगतात त्यापासून त्यांना काय फायदा आहे काय उपयोग आहे तर तुकोबरा आहे थोर संत होते आणि संतांचे कार्यच हे जनकल्याणाचे असते आपण जर विचार केला तर आपण ज्यांना मानव म्हणतो मनुष्य म्हणतो त्यात अनेक प्रकारचे वर्ग पडतात त्यापैकी आपण 4 वर्ग पाहू पहिला वर्ग पाहिला तर हा स्वार्थही साधत नाही आणि परार्थही साधत नाही यावर ज्ञानोबरायांची ओवी ऐका आपण अंगे जडे आणि नागरी दयाचे डोळे पतंग जैसे सडे दीपाचे यावर ज्ञानेश्वर महाराज सुंदर दृष्टांत देतात की दिव्याच्या भोवती जसा पतंग रात्री गिरट्या घालतो व शेवटी त्यावर झडप घालून स्वतःही जळून भस्म होतो व दुसऱ्यालाही अंधकार करतो त्याप्रमाणे हा वर्ग आहे त्यात हा आपलाही फायदा करत नाही आणि दुसऱ्याचाही फायदा होऊ देत नाही आपण काही ठिकाणी बघतो एखाद्या गोठ्यालाच आग लावायची घरालाच आग लावायची गवताची गंजीच पेटून द्यायची असे अनेक प्रकार घडायचे मला एक सांगा ज्यांनी आग लावली त्यांचा काय फायदा बरं ज्यांच्या घराला गोठ्याला आग लावली त्यांचा त्या दोघांची नुकसान आहे याही पुढे जाऊन सांगायचे झाले तर अशांना देव जरी प्रसन्न झाला तरी आपलाही फायदा करत नाही विठाला विठाला एका गावात 2 माणसं शेजारी शेजारी राहतात परंतु एकमेकाची फार मोठी होईल आणि शेजारच्याचा वैर असतो एकाने त्यांना खोलला का दुसराही खोलायचं एखादी गाडी घेतली की दुसरा 2 गाड्या घ्यायचा अशी दोघांमध्ये चढाओढ लागली
तेव्हा एकाने गावाच्या जवळ नदीकाठी भगवान शंकराचे मंदिर होते. ते तपश्चर्या कार्यास सुरुवात केली. कारण भगवान शंकर हे प्रसन्न होण्यामध्ये अगदी बोळोदय होते. जर प्रसन्न झालं ना, किती देईल याचा अंदाज सांगूच का तुम्हाला? विठाला 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 एक ग्रस्त सकाळी स्नान झाल्यानंतर दररोज तांब्या भरून घ्यायचा, बेलाचे पानं घ्यायचा आणि भगवान शंकराच्या पिंडीवर पाणी सोडून प्रार्थना करीत बसायचं. एक दिवस पत्नीने सांगितले, म्हटले का हो, तुम्ही इतक्या वर्षापासून भगवान शंकराची उपासना करताय, तुम्ही काही का मागत नाही? तो म्हटला काय मागायची गरज, आपल्याला सर्व काय आहे, ₹1,00,000 पगार आहे, काय गरज आहे? ती म्हणे अहो तुम्हाला कळत नाही का, माझं नाक किती बारीक आहे, नाक मागून घ्यायचं मग बाकी तो निघाला. कारण बायकोचं ऐकावंच लागलं. आता तुम्हाला काय वाटतं, मी कोणाचं ऐकून आलं? बरोबर चालेल. गेला आणि भगवान शंकराची उपासना करीत बसला. भगवान शंकर प्रसन्न झाले. 3 वर दिले, बोल तुला मी 3 वर देतो, काय पाहिजे ते माग. तो म्हणे देवा मला सर्व काय आहे, फक्त माझ्या बायकोचं नाक मोठं करून द्या. ठीक आहे भगवान शंकर म्हटले तसंच तू. म्हणे पण कधी, या पुण्यतिथीला का पुढच्या? अरे म्हणे तू घरी तर जा, बाई दारातच उभी. एवढं मोठं नाक दिलं की त्याला घरातच घुसू देईल. बाईने सांगितलं अहो काय तुमचा देव, एवढं कुठं नाक देत असत्या का, जा म्हणे बारीक करून आणा. गेलो परत भगवान शंकराची उपासना करीत बसलं. परत भगवान शंकर प्रसन्न झाले. म्हणे बाबा आता काय राहिलं? काय म्हणे देवा एवढं कुठं नाक देत असते का? म्हणे मग बारीक करू द्या. भगवान शंकर तसंच म्हटले. आलो परत घरी, होत ते गायब, नळ्यात उभे राहिले नसते. तिला बोलता येईना. ती म्हणे अहो जसं होतं तसंच करून द्या. परत गेला आणि जसं होतं तसं करून दिलं. सांगायचं तात्पर्य भगवान शंकर हे प्रसन्न होण्यामध्ये अगदी बोलदायी होते. आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या शेजारी त्यांनी पाहिले की माझा शत्रू भगवान शंकराची उपासना करीत आहे, तेव्हा तो आपल्यापेक्षा निश्चित जास्ती काहीतरी मागेल म्हणून हाय त्याच्या समोर जाऊन भगवान शंकराची उपासना करतो. आणि थोड्या दिवसामध्ये भगवान शंकर प्रसन्न झाले. आणि काय पाहिजे मग अशी पहिल्या ग्रस्ताला विचार. तेव्हा त्यांनी विचार केला तर आपलाही शत्रू आपल्या समोर बसलाय, म्हणून तो भगवान शंकरांना म्हटला देवा तो समोर ग्रस्त बसलाय ना, त्याला काय पाहिजे ते द्या, नंतर मी मागतो. आता हे बोलदैवत उठलं त्याच्याकडे गेले. त्याला म्हटले बोल तुला प्रसन्न मी काय पाहिजे ते माग. तो म्हटला देवा माझ्या आधी तो बसेल, प्रथम त्याला काय पाहिजे ते द्या, नंतर मी मागतो. मग बाकी भगवान शंकर परत पहिल्या ग्रस्ताकडे आले आणि त्याला रागवून म्हटले अरे तुला मी प्रसन्न आहे, काय पाहिजे ते माग, नाही तर मी चालू. तुला काय तुझ्या शेतावरचा घडी वाटलो का? मग यांनी मनात विचार केला आपण किती मागितले तर नंतर तो मागणार, तो आपल्यापेक्षा जास्तच मागेल. म्हणून तो देवाला म्हटला देवा मला सर्व काय आहे, फक्त एकच द्या, ते म्हणजे माझा एक डोळा, एक हात, एक पाय गळून पडू दे. भगवान शंकर तसंच म्हटले त्याच्याकडे गेले. त्याला म्हटले बोल तुला काय पाहिजे. ते विचार करीत बसलं आपल्या शेजारच्याने किती लाख मागितले हे तर आपल्याला कळायला मार्ग नाही. आणि आपण जर मागितले तर त्याच्यापेक्षा कमी पडेल व आपली उपासना फुकट जाईल. म्हणून त्यांनी मनात विचार केला आणि भगवान शंकरांना म्हटले देवा त्या ग्रस्ताने तुमच्याकडे जे मागितलं असेल त्याच्यापेक्षा दुप्पट मला काय मागितलं. याचे दोन्ही डोळे, दोन्ही हात, दोन्ही पाय गळून पडले. सांगायचं तात्पर्य या वर्गात देव जरी प्रसन्न झाला तरी आपलाही फायदा करत नाही आणि दुसऱ्याचाही फायदा होऊ देत नाही. आणि दुसरा वर्ग आहे स्वार्थ साधतो परंतु परार्थ साधत. उदाहरणार्थ एखाद्याची दाढी पेटली, माझ्यासारख्याने काय करावं ती विजवावून खिशातून बिडी काढी ती पेटवी, जमलं तर विजय. म्हणजे आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याचे नुकसान झाले तरी चालेल, काही फात नाही. आणि तिसरा वर्ग आहे त्यावर माऊलीची उभी तैसे म्हणे वाचा काय भलत या दुःख देत जाय स्वार्थ साधिता न पाय पराचे हित. आणि तिसरा वर्ग आहे स्वार्थही साधतो आणि परार्थही साधतो. यावर ज्ञानोबारायांनी अनेक ओव्या दिल्या, मी दोनच म्हणून. का पीडित पापताप ओखीचे तिरीचे पादप
समुद्र जाया गंगेचे जैसे का जयांच्या अंधे फेडीत स्त्रियेचे रावळे उघडीत निघे जैसा भाषवत प्रदक्षिणा. ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर दृष्टांत दिला. गंगा ही स्वार्थही साधते आणि परार्थही साधते. तिचा स्वार्थ हा फक्त समुद्राला मिळणे इतका, परंतु प्रवाहाच्या रूपाने वाहत असताना अनेक लोक तिचा स्नान करतात, पवित्र होतात. तशी शेतीला पाणी पुरवठा करतं, झाडाला पाणी पुरवठा करते, हा तिचा परार्थ. तसे सूर्याचे उगवतो मावळतो हा त्याचा स्वार्थ झाला, पण जगाला प्रकाश देणं हा त्याचा परार्थ आहे. विठाला 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 आणि शेवटचा वर्ग पाहिजे तो म्हणजे चौथा वर्ग. हा केवळ परार्थ साधतो, म्हणजे दुसऱ्या करता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी जरी चालेल म्हणून या वर्गात संत म्हणतात. आणि संत काही दुसऱ्याने द्यायची पदवी नाही. संतांची कोणती असेल तर ती जगाच्या कल्याणाकरता स्वतःचा स्वार्थ नाहीसा झाला आणि स्वार्थाची जागा परार्थाने भरून काढली. विठाला 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 संसाराच्या नावे घालून या शून्य, संसाराच्या नावे घालून या मनात आले असते ना त्यावेळेस तर त्यांना लाखो रुपये सहज मिळत आले असते, परंतु त्यांनी आपल्या संसारावर तुळशी पत्र ठेवून निर्वाणाच्या कालापर्यंत दरिद्र राहिले. किती दरिद्र राहिले? आम्ही सदैव सुडके पाहुणे घराशी आज आले ऋषीशी काय करू उपचार. कोप मोड की दरदरीत पाण्या माझी रांधी येल्या खण्या मुख शुद्धीला तुका म्हणे मी दुर्बळ. म्हणून जगाचे कल्याण करण्याकरता निघालेल्या संतांच्या ठिकाणी त्याग अवश्य असावं लागतो. नुसतं त्याग असून भासत नाही तर त्याचे ज्ञानही असावं लागते, त्या ठिकाणी बुद्धी असावी लागते, त्याप्रमाणे त्यांना शास्त्रही अवगत असावं लागतं. निस्त्या त्यागाबरोबर ज्ञान येते असे नाही तर त्यांना तसा अनुभवही असावा लागतो. तुकोबाराय स्वतः पूर्ण झाले होते, निष्काम झाले होते, त्यांना तसा अनुभव होता. अनुभवाले जगाचे हित कशात आहे आणि अनहित कशात आहे हे तुकोबरांना चांगले माहित होते. शोधून या आले संत हिताहित जगाचे, म्हणून तुकोबराय थोर संत होते आणि जगावर उपकार करण्यासाठी येथे उपकारासाठी
त्यांचे मुख्य ठिकाण कोणते होते? आम्ही वाया कुंडावासी आलो म्हणून तुकोबारा या भूतलावर अवतीर्ण होऊन जगाकडे सूक्ष्म दृष्टीने अवलोकन केले. तर प्रत्येकाला काहीतरी लाभ प्राप्त व्हावा अशी इच्छा आहे, परंतु त्यांना खऱ्या लाभाचे ठिकाण माहित नाही. म्हणून या अभंगातून जगद्गुरु तुकोबारा सर्व जगाला खऱ्या लाभाचे ठिकाण सांगतात. ते तुकोबारा यांनी आजच्या अभंगाच्या प्रथम चरणाच्या उत्तरार्धात सांगितले. लाभ तो विषय तो लाभ जर तुम्हाला प्राप्त करायचा असेल तर संत संगतीत जावं लागेल. आणि संत संगती व्यतिरिक्त गेला तर तुम्हाला तुमचे कपाळ बरोबर येणार असे तुकोबारा म्हणतात. लाभ प्राप्ती करता संत संगतीची गरज आहे. पण यात काय विशेष आहे? म्हणजे एवढे वैशिष्ट्य काय? कारण ज्या ठिकाणी मनुष्य जाईल त्या ठिकाणी कपाळ हे जाणारच. आता तुम्ही इथं आले, कपाळ घरी ठेवून आले, कारण कपाळ हा एक शरीराचा भाग आहे. मग तुकोबारा कसे म्हणतात तुमचे कपाळ बरोबर येणार आहे? तर प्रथम आपल्याला कपाळ याचा अर्थ कळाला म्हणजे आपल्या लक्षात येईल. तर संतांचे बोलणे हे पारिभाषिक बोलणे असते. ज्या ठिकाणी वाचार्थ लागत नसेल त्या ठिकाणी लक्षार्थ लावा म्हणजे बरोबर अर्थ लागतो. यावर उदाहरण द्यायचे ठरले तर अनेक देता येते, पण आपण एक दोन करू. एका ग्रस्ताला मंदिरात जायचे होते, म्हणून त्याने दुसऱ्याला विचारलं, म्हटले का हो, मला मंदिरात जायचंय, रस्ता. त्यांनी सांगितले, हे समोर आंब्याचं झाड दिसते ना, त्या झाडावरून तुम्ही गेला की तो रस्ता सरळ मंदिरात जातो. हा ग्रस्त गेला, आंब्याच्या झाडावर चढला, खाली उतरला, मग मंदिरात गेला. याचा अर्थ आंब्याच्या झाडावरून रस्ता आहे म्हणजे आंब्याच्या झाडात जवळून रस्ता आहे असा होतो. दुसरं उदाहरण द्यायचं ठरलं तर एकाने ऑफिस साफसफाई करण्याकरता एक नोकर ठेवला आणि त्याला सांगितले की आज आपले वरिष्ठ साहेब येणार आहे, तरी ऑफिस चांगले साफसफाई कर, बाकी केअर टाकताना माणूस पाहून टाक, कारण हे ऑफिस दुसऱ्या मजल्यावर होतं. या ग्रस्ताने ऑफिस चांगले साफसफाई केली, एका गमिल्यात केअर भरला, खिडकीच्या तोंडी जाऊन बसला.
समोरून एक सदग्रस्त सफेद कपडे घालून येतात. यांनी त्याला पाहिलं, त्याच्या अंगावर टाकला. तो वाटेल ते बोलू लागला, शिव्या देऊ लागला. हा म्हटला, मला बोलायचं काम नाही, मला मालकाने सांगितले माणूस पाहून खेळ. तेवढंच मालक आला. मालकाने हा प्रकार जाणल्यानंतर मालक त्या नोकरावर रागावला. तो नोकर म्हणतो, मालक हा मला तुम्ही सांगितलं माणूस पाहून खेळ टाक, याच्यात माझी काय चुकी. आणि अजून उदाहरण द्यायचं ठरलं तर एकाची आई आजारी होती, वयस्कर होती. तो डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरने सांगितलं आई फारच जांब आहे, तर काहीतरी औषध द्या. मग डॉक्टरने एक टॉनिकची बाटली दिली. सांगितलं औषध हलवून, काय सांगितलं, घातली नाही आणि म्हातारी पोत्यात केली ना हलवायला सुरुवात. रामकृष्ण हरी, म्हातारी गेली. म्हणजे सांगायचं तात्पर्य, या ठिकाणी वाचार्थ लागत नसे त्या ठिकाणी लक्षार्थ लावा, म्हणजे अर्थ लागतो. मग या ठिकाणी तुकोबराय म्हणतात तुमचे कपाळ बरोबर येणार. तेव्हा कपाळ याचा अर्थ आपल्याला बघायचं ठरलं तर दोन प्रकारे बघता येईल, एक व्यावहारिक दृष्टीने आणि एक पारमार्थिक दृष्टीने. व्यावहारिक दृष्टीने जर विचार केला तर काय होतं, उदाहरण दिल्यानंतर लक्षात येईल. एका ग्रस्ताने लॉटरीची तिकीट काढली. तेव्हा त्याला 1 लाख रुपयाचा नंबर लागला. तो मोठ्या घाई गडबडीने घरी येत असताना रस्त्यात त्याचा मित्र भेटला. तो म्हटला, काय मित्रा, आज फार घाई गडबड, काय भानगड. तो म्हटला, हे बघ मला 1 लाख रुपये मिळणार आहे, अशी म्हणून तिकीट दाखवली. तो म्हटला, वा फार भारी झालं, मग आम्हाला काही पार्टी वगैरे. तो म्हटला, मित्रा तुला वाटेल ती पार्टी देतो, काळजी करू नको. आला घरी, कपडे काढले, खुंटीला अटकावले आणि बाथरूम मध्ये शिरला. तेवढ्यात लहान पिंट्या पळत आला. त्याला दररोज खिशात सुट्टे पैसे घ्यायची सवय होती. त्या दिवशी काय सुट्टे पैसे नव्हते, म्हणून त्याने खिशात हात घातला. राग आला, ते लॉटरीचं तिकीटच पळावलं. गेलं पोरांमध्ये खेळता खेळता फाडून फेकून. हा ग्रस्त बाथरूम मधून निघाला, घाई कपडे घातले, निघाले. पाहत होतो लॉटरीचं तिकीट पिंट्याने फेकून दिलं. तसाच नाराज होऊन बसला. दुसऱ्या दिवशी त्याचा मित्र आला. तो म्हटला, बोल मित्रा आज काय पार्टी देतो. तो म्हटला, काय सांगू मित्रा, 1 लाख रुपये मिळणार होते, पण माझ्या नशिबात कपाळाला हात लावून सांगतो. तेव्हा कपाळ याचा अर्थ नशीब, प्रारब्ध, अदृष्ट असा व्यावहारिक दृष्टीने होतो. आणि पारमार्थिक दृष्टीने विचार केला तर काय होतो, ज्या वेळेस स्त्री ही बाळंतीण होती, तिचे 5 दिवस झाले म्हणजे वाढदिवस साजरा करतात, बरोबर आहे. तुमच्याकडे, आमच्याकडे मेल्यावर माणसं जाळतात, तुमच्याकडे जीवन म्हणजे सारखंच आहे तुमचं. 5वी करतात, त्या 5वीच्या दिवशी रात्री 6वी येत असते, त्या बाळाच्या कपाळावर आपला शिक्कामोर्तब करते, म्हणजे आपलं भविष्य लिहून ठेवते. मग ते कोणी जरी बदलण्याचा प्रयत्न केला तर ते परत पुसले जात. जसे त्याचे कर्म असेल तसे त्याला कर्म भोगावं लागते. ते पुसले जात, कोणाला चुकत नाही, ते बदलू शकत नाही. माऊलीची उभी त्यावर लाटीची लिहिले न मोडे का काही केले, काळे गोरे पण धुतले पिठे नेणू. असे कर्म कोणाला चुकत नाही. अहो तुमची आमची गोष्ट सोडा, देवाधिकांना सुद्धा कर्म चुकत नाही. प्रभू रामचंद्र, युधिष्ठिर या लोकांना देखील कर्माचा प्रतिकार करता आला नाही, कर्माने कोणाला सोडले नाही. यावर माऊलीचा अभंग आहे. पहिलीची गवारा सादर कर्मे निर्वंश झाले सगर, पिल्ले वंदिले सारंदर झाला पुरंदर सहस्र नयन. कर्माने पांडव महापंथाला, प्रभू रामचंद्राला वनवास भोगावा लागला. दशरथ राजा पुत्र वियोगाने मेला, चंद्राला कलंक लागला. सांगायचं तात्पर्य, कर्म कोणाला चुकत नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात, तुम्ही जर संत संगती गेली नाही तर तुम्हाला तुमचे कपाळ म्हणजे कर्म बरोबर करावं लागेल. आणि तुम्ही जर संत संगती केली तर तुम्हाला तो लाभ प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात, लाभ तो विशेष संत संगती, जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, लाभ तो विशेष संत संगती. पण का होतो तुकोबराय, तुम्ही म्हणतात तो लाभ संताशिवाय प्राप्त होत नाही. मग लाभ कस काय प्राप्त होईल, तुकोबरायांनी सांगितलं ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात. पूर्व पुण्या
पुण्य जरी होती सानुकूळ अंतराया मूळ नुकते तेली. म्हणजे संतांच्या भेटी करता अनेक जन्माची पुण्यही लागते तेव्हा त्यांची भेट होती. निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकड्या लाभाची पाठोपाठी काही होय भेटी हरिप्रियाची. किंवा माऊली सांगतात पूर्वजन्मी सुकृत थोर केली ती मजा आज फळाशी आली परमानंदू आज मानसी भेटी झाली या संतांची. म्हणजे संतांच्या भेटी करता अनेक जन्माची पुण्य लागते. किंवा बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली. असे खऱ्या संतांच्या भेटी करता अनेक जन्माची पुण्य लागते तेव्हा सरी संत भेटतात. पण खऱ्या संत भेटण्याकरता अनेक जन्माची पुण्यही लागते. पण खोट्या बहिरंग संतांची भेट लवकर होते. कारण का या जगामध्ये पुष्कळ बाई वेश घेऊन फिरतात आणि लोक खऱ्या संतांना न ओळखता भलतेच्याच पाठीमागे लागतात. व्यवहारात अशी म्हण आहे ओळखली मिठी लागली लांडग्याच्या पाठी. या म्हणीप्रमाणे लोक वाटेल त्याच्या पाठीमागे लागतात. विठाला विठाला आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे आंधळ्याच्या पाठी लागले आंधळ्याच्या पाठी लोक खऱ्या संतांना न ओळखता कोणाच्याही पाठीमागे लागतात. परिणामी त्यांना दुःख भोगावं लागतं. दोंदावया मीच घेऊन संतांचे करी कुटुंबाचे दास सदा किंवा टिळे टोपी माळा देवाचे गबाळे वागवी ओंडा ओगाळ पोटासाठी. सर्व संत सगळ्या ठिकाणी भेटलेला शिळे की त्यांना पूर्वजन्माची पुण्याची लागते. मग त्यामध्ये काही संन्यासी असतात तर काही देवऋषी असतात तर काही गोसावी असतात. प्रथम आपण संन्यासाबद्दल जर विचार केला तर ते पांढरी वस्त्री भगवी करतात टक्कल करतात. त्या योगाने ते आपल्याला संत म्हणतात आणि दुसऱ्यालाही दाखवतात. कोणी संन्यासी भगवी लुगडी वासना न सोडी विषयाची. मग काही ठिकाणी बैलाचाही रंग भगवा असतो कुत्र्याचाही असतो. भगवे तरी स्वान सहज वेश त्याचा आधी लागणारा तो लाभ प्राप्त होणार नाही तो उलट दुःख लागेल. मग खरे संन्यासी कोण आहे? माऊली सांगतात आणि मी माझी आईची आठवण विसरले जायची अंतकरण तो संन्यासी जाय निरंतर. देह मी नाटक करते नाटक देह मी किंवा देहासंबंधी माझी ज्यांच्या अंतकरणातून आठवण नाहीशी झाली ते करे संन्यासी. विठ्ठला विठ्ठला. आता गोसावी हे काय करतात जाटा वाढवतात जाडी वाढवतात हातात कटोरा घेतात चिमटा घेतात आणि मोठ्या आवेशाने चालतात. लांब लांब जाटा काय वाढवणी पावडे घेऊन क्रोधेत आले किंवा खायाचा वळसा चिव्या दे जनाला ऐसा तापशाला बोध झाला कायचा. यांना व्यसनही भरपूर जडलेले असतात. शेवी भांगापू तंबाखू उदंड परी तो अखंड भ्रांती माझी. ते गांजा तोडतील आपूच खातील
वाटेल ती नशा करतील. मग यांचा सर्व काळ नशेत जातो, भ्रांतीत जातो. मग त्यांना परमात्म्याची प्राप्ती कशी होणार? तुका म्हणे ऐसा सर्वेस्वे बुडाला आणि त्याची अंतरला पांडुरंग. मग खरी गोसावी कोण आहे? तू कोबारा म्हणतात आम्ही गोसावी झालो, पण सांगू काम क्रोध बंदी आणि तुका म्हणे दिले दोरी. इंद्रियाचे गणी आम्ही झालो गोसावी. काम एक वर्ग आहे तो म्हणजे देव ऋषींचा. ते काय करतात? मंदिरात बसतात, हातात लिंबू, कवड्या, गुलाल, झाडू घेऊन बसतात आणि भोळ्या भाविकांना बोलवतात. यांच्या अंगात देव येत असो. खरं देव येतो भाऊ? देव नाही असं मला म्हणायचंच नाही. देव आहे म्हणून तर माऊलीने म्हटलंय तैसा हृदयामध्ये मी राम किंवा सर्वागटी राम. पण नाटक करणाऱ्याला माझा 100% विरोध आहे. काय झालं महाराज? आम्ही एकदा म्हणजे गुजरातात 3 वर्षापासून कार्यक्रमाला जातो. ह्या वर्षी गेलो आणि काळ होता नवरात्राचा. कीर्तन वगैरे आटपलं. कोपऱ्यातून एक मावशी उठली, म्हटली बाबा नवरात्र चालू आहे जोगवा म्हण. म्हटलं आजीबाई कीर्तनाचे ठरलेले होते जोगव्याचे नाही. बाईने ती कमरेला जुनी पिशव्या आठवत असत तुम्हाला, जुन्या पिशव्या त्याच्या 20-20च्या होत्या, 20 दान होता. तिनं पाहिलं 200 रुपये हाय. ती म्हणे अरे मग 200 रुपये देते. म्हणलं जोगवा म्हणायला काय अडचण आहे, 2 मिनिटाचा जोगवा 200 रुपये मिळेल. पण पप्पा माझ्या घराचा पाहिला 50 माझी. बरं म्हटलं 50. पण पेटीवाला म्हणे मग मी काय केलं? दोघांचे पैसे घेतले, पप्पा द्या कधी. पण पेटीवाला काही दम काढीन ये नव्हते बरं. पेटीवाला काही दम काढीन. त्यांनी त्या गायनातून सुरुवात केली, माझे पैसे कधी देतो रे पप्पाच्या. पण ये नील अनेक बाबा वाजवेल म्हणजे कीर्तनात बऱ्याच ठिकाणचं पाणी केलं. यांनी बोल काढला, देईल ना कधी, देईल तर नाही देणार, देईल तर नाही देणार. काढणार महाराज, केला जोगा चालू. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, कोपऱ्यातून झाड झाड म्हणजे बाय माझी उठली, तिळच सुरुवात केली. आता हा किती गरीब देव, हा नाही कोणाची भानगडी करीत, नाही कोणाशी युद्ध केलं, हिच्या अंगात आलाच कसा. तिळच चालू केलं, दत्ता 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 दत्ता. टाळकऱ्यांमध्ये एक जण टाळ ठेवला, तिकडे चालला. मी विचारलं टाळकऱ्यांना, म्हटलं हे कोण? म्हणे त्या बाईचं नाव आहे. म्हणलं हा लवकर जा, ज्याची त्याचे बटणे ज्याची त्याला माहित राहते. ये गेलो महाराज, तिकडे गेलो, पाया पडलं. म्हटलं बोल आई. म्हटलं अरे बायको ना तुझी. गेलं, त्या डोक्याच्या बिना उपासल्या, केस मोकळी केली. बाई दत्ता दत्ता करीत आली ना माईक जवळ. मला इतकी भीती वाटायला लागली, पळून जावा तर पाकिट आट केली. म्हटलं जे होईल ते होईल, घाबरायचंच नाही. सुरुवात केली तिकडं, दत्ता दत्ता दत्ता.
तिनं लगेच हात बदलला जाता तिच्या गळ्यात होती एक दाणी तिला सारखे म्हणे तिला काय म्हणतात तुम्ही घालेले केली जत्ता जत्ता करता करता बसला ना एक दाणीला झटका पडले म्हणे खाली बाण असावं का तिला आपल्या गळ्यातली एक दाणी तुटली याच बाण असावं का सुटला माझा पदर बाई मी नव्हते बाणात आंबाबाई दत्त गेला तिच्या अंगातला कारण म्हणे एकदा तुटली होती ना मी विचार केला हिनं आपले 200 रुपये बुडावले तिचे 2-4 मणी पाळवायचे पण तिनं पाहिलं बाबा चॅप्टर दिसतो तिच्या अंगातला दत्त गेला लगेच अंतापूर तारा बांधला सैलानी बाबा सैलानी सैलानी बाबा सैलानी तुटली माझी एकदानी खाली पडले मणी हा एक मणी तो एक मणी उचला ना तुम्ही दानी सैलानी बाबा सैलानी विठाला विठाला म्हणतात अशा संतांच्या नादी लागून तुम्हाला तो लाभ प्राप्त होणार नाही मग खऱ्या संतांचे लक्षण काय नाथ बाबा सांगतात मनोजय वासना तोडून केली भीमोड मणिपूर नगर पाता दुर्गती मोडी काम क्रोध मत्सर अहंकार जोडी अखंड परमानंद शिवून गेली ज्यांनी मनावर जय मिळवलाय विषय वासनांची भीमोड केली त्यांना खरे संत म्हणतात तेजी संत देह भरिला विठ्ठले काम क्रोध केले गिरणिके यांना संत खरे संत म्हणतात यांच्या जर आपण शरण गेलो त्यांच्या नादी लागलो तर तो लाग आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुकोबराय म्हणतात पूर्व पुण्य जरी गोतीसानुकूळ अंतरायामुळे अनुपजिती पण का हो तुकोबराय आम्हाला तर सर्व काही प्राप्त आहे आमच्याकडे गाडी आहे बंगला आहे आम्हाला 1.25 लाख रुपये पगार आहे कोणत्याच गोष्टीची कमी नाही एवढं आम्ही ऐश्वर्य संपन्न आहे मग खऱ्या संतांच्या भेटीची गरज काय पण तुकोबराय म्हणतात तुम्ही ज्याला खरा लाभ म्हणता ना तो खरा लाभ नव्हे सगळं दुःखाला कारण आहे अभंगाचं 3रं चरण पूर्व पुण्यदारी
डोक्यात प्रेमाने हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नाव विठोबा रघुमा जय 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 विठोबा विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा तरी नवे धनपुत्र दार अति 10 मिनिटं दाखवतो नंतर आमच्या छोटीची गवळण होईल निकटवास भरा संताबाई पूर्व पुण्य जरी होती जानुकूड अंतरायामुळं भारतीय सुवर्णकार महासंघाचे उत्तर महाराष्ट्र प्रेसिडेंट मनोजजी वर्मा साहेब यांचं मी ISP सुवर्णकार समाजाच्या वतीने खूप खूप स्वागत करतो. त्याचप्रमाणे ISP सुवर्णकार समाज मंडळाच्या विनंतीस मान देऊन इथे उपस्थित नाशिक रोड जेल रोड सुवर्णकार समाज मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचं खूप खूप आभारी आहे. नाशिक रोड सर्व असोसिएशनचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित यांच्याही मंडळाच्या वतीने रोडवरती शब्द करत घ्या. विठाल 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 प्रथम आपण धनपुत्रदारा धनाविषयी जर विचार केला तर धनाचे 15 अनर्थ भागवतकार सांगतात. कारण धन हे कमवतानाही दुःख सांभाळतानाही दुःख आणि चोरांनी नेलं काचे दुःख जीवाला भोगावं लागते. अर्था नामाजने केशव तथैव फलिफारणी नाशे दुःख वेळ दुःख दिगर्था न क्लेश करीना किंवा द्रव्याची या मागे कळीकाळाचा लाग म्हणून या संघ खोटा त्याचा म्हणून द्रव्य हे दुःखाला कारण आहे. 4 चोरांची गोष्ट तुमच्या पुढे 2च मिनिटात ठेवतो. 4 चोर चोरी करतात. दिवसा डवळ्या बाजारपेठात एका शेडीचं घर फोडतात. पूर्वी बँका नव्हत्या. पैशाची पेटी उचलतात. गावाच्या बाहेर 3 किलोमीटरवर आंब्याच्या झाडाखाली पैसे वाटणी करत बसतात. त्यातला एक जण म्हणतो का रे आपल्या तर पैसे आपल्या तावडीत आहे पैसे आपलेच आहे मग काही गोडधोड जर खाल्लं जर पैसे वाटण केले तर चालेल म्हणे. मग त्यातले 2 जण बाजारात मिठाई आणायला जातात. धन दुःखाला कसं कारण आहे ऐका. जे मिठाई आणायला जातात ते काय म्हणतात एक केलं तर चालेल का आपण बाजारात मिठाई खायची आणि उरलेल्या मिठाई मध्ये विष घालवायचं त्यांना द्यायचं म्हणजे ते मरतील. धन कोणाचं दोघांचं. टाळी देतात त्यांनी येतात. पण हे जे बसले असतात पेटीला राखत हे म्हणतात आपण एक करू. जे दोघं तिकडनं आले समोर विहीर दिसती तिच्यावर पाण्याला पाठवू. ते पाणी आणायला गेले तर त्यांचे पाय धरायचे विहिरीत लोटायचे. ते मेले का धन कोणाचं दोघं. ठरल्याप्रमाणे ते मिठाई घेऊन येतात. त्यांना परत पाण्याकडे पाठवलं जातं. हे दोघं लपून जातात त्यांच्या चांगल्या जातात तसं उलट विहिरीत टाकतात. ती एक फोनवर होत पण ती वर चढायला पाहिजे. हे दगड उचलायचे त्याच्या डोक्यात मेले ना दोघं. धन कोणाचं लक्षात द्यावा का दोघं. मग आता म्हणे आता काय अडचण नाही पैसे वाटायला पण म्हणे अरे एवढी महागाची मिठाई आणली खाताना महाराज मिठाई धन कोणाचं सांग. म्हणून तू कोंबारा म्हणतात धन हे दुःखाला कारण आहे. दारा म्हणजे कोण पत्नी का बायको बर पत्नी. एखाद्याचं जर लग्न होत नसो तो मित्राला म्हणतो अरे माझं भाग्य कधी उदयाला येते माझ्या बरोबरचे सगळे चतुर्भुज झाले मीच एकटा फक्त ब्रह्मचर्य राहिलो. मग तो मित्राला वशिला लावतो आणि एकदा का लग्न झालं तर तो कृत्य झालं समज. पण जरी लग्न झालं बायको मिळाली पण तरी तो सुखी झाला असं त्याला नाही. बायको मिळाली खरे
पण ती कशी निघते त्याच्यावर अवलंबून आहे. ती जर कर्कश निघाली तर, खट्याळ निघाली तर तुकोबाराय सांगतात, कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. कर्कश बायको मिळाल्यावर काय फजिती होती ऐकायचं आहे तुम्हाला? आया एकाला बायको मिळाली अति खट्याळ, कारण बाय माणसाला देवाने एक मेमरी कार्ड थोडा हलक्या क्वालिटीचं टाकलं. आमच्या जरी बाया असतील ते राग आलं तरी हलक्या क्वालिटीचं. सांगू का कसं? लक्ष्मणासारख्या साधूने रेषा ओलांडू नको. का ओलांडायची सीतामाईने? त्या लक्ष्मी होत्या ना. एक भगवंताने त्याला हलक्या क्वालिटीचं मेमरी कार्ड टाकलं. आता तुम्ही इथं बसलेले प्रत्येकाने घरी जाताना बायकोला 25,000ची पैठणी घेऊन जा. बाई दुसऱ्याला दाखवल्याशिवाय, शेजारचीला दाखवल्याशिवाय नेसणारच नाही. मग आणली होती ना 25,000ची साडी, नेसायला पाहिजे ना. कस्तुरा काकूकडे, कस्तुरा काकू आमच्या यांनी ना मला येवल्याला जाऊन 25,000ची पैठणी आणली. आता कस्तुरी काकूचं मेमरी कार्ड हलकच. ती म्हणे बाई सूत नुसतं गोधडी सारखंच लागत. ती परत तोंड बारीक करून घरी आली. नवरा म्हटला का ग? ती म्हणे बाई त्याचं सूत नुसतं गोधडी सारखंच लागत. तो परत गेला, परत 5,000ची साडी आली. 5,000 रुपये टाकून आली. म्हणजे किती झाली? 30. मग आता नेसावं ना दुर्गा काकूकडे. दुर्गा काकूचा फ्यूज उडालेला एक डोळ्याचा. दुर्गा काकू म्हणे बाई सूत चांगलं आहे पण त्याच्या बुट्यानीच त्या गोचडी सारखेच वाटत. दुर्गीनं घातलं चुल्या, परत आली बारीक तोंड करायला लागली. नवरा म्हणे का ग? म्हणजे ते पोत चांगली आहे पण त्याच्या बुट्यानीच त्या गोधडी सारखेच वाटत. गोधडी सारखं. यांनी परत 5,000 टाकले, परत 35,000ची आली. मग आता नेसावं ना. आता वत्सला काकूकडे, आणि वचीनं नवऱ्याला 4 वेळा मारलं. वत्सला काकू म्हणे बाई सूत चांगलं आहे, बुट्या चांगल्या आहे पण त्याची नच्ची सरपवानी दिसते. म्हणजे बाई माणसाला एक मेमरी कार्ड हलक्या क्वालिटीचं. तशी त्याची बायको होती ती विरुद्ध दिशा करणारी. तो जर म्हटला ना हे बघ आज मळ्यात काम आहे, ती घरी झोपा घ्यायची. आणि काम ज्या दिवशी म्हटलं ना आज मळ्यात जाऊ नको, मळ्यात जाऊन पाहिजे तेवढं काम करायचं. तिच्या काचाने ते असं झालं बोंबलं सारखं. एक दिवस त्याचा मित्र भेटला. म्हटले काय रे तब्येत का उतरवली एवढी? तो म्हणे काय सांगू मित्रा, बायको मिळाली पण लई खाट्या. म्हणे झालं काय? म्हणे अरे ती काही सांगितलं का उलटच करते. अरे म्हणे एक औषध देतो तुला, ती उलट करते ना मग तो सुलट सांगायचं. तुझं मळ्यात ज्या दिवशी काम आहे ना त्या दिवशी तो म्हणायचं घरी झोप. यांनी केलं ना आलं ना कोण त्याला. तिला मळ्यात काम असलं का तो म्हणायचा घरी झोप. ती मळ्यात जाऊन सगळं काम करून यायची. पण त्याला तिचा राग होता म्हणा. एक दिवस त्याच्या वडिलांचे पित्र आले आणि तो बायकोला म्हटला हे बघ उद्या माझ्या वडिलांचे पित्र आहे पण आपल्याला करायचे नाही. ती उलटी करणारी ती म्हणते का बरं मी करीलच. महाराज पहाटे उठली, ब्राह्मणांना तिनं आमंत्रण दिलं, तर्पणादी विधी केला, त्यांची दक्षिणा दिली. ब्राह्मणांनी सांगितलं हे पिंड तुम्ही गंगेत सोडा. पण हा म्हटला अगं हे पिंड तू उकाड्यात टाकून दे. ती म्हणते का बरं आपल्या गावात गंगा नाही का? तो म्हटला अगं नको जाऊ तिकडं. ती म्हणे मी जाईलच. उलटी करणार. हे बघ नदी खोल पाणी, तू पाण्यात उतरू नको. ती म्हणे मी उतरलच. उतरली पाण्यात. अगं पुढे खोल पाणी, तू बुडशील मरशील. मी काय पाहते माझ्या विठाला विठाला पत्नी मिळणं हे सुद्धा खरं भाग्य नाही. म्हणून तू कोपराय म्हणतात तुम्हाला शेवट एकच करावं लागेल, सप्तसंग तिथंच करावं लागेल. अभंगाचं शेवट झालं. तुका Amen.
अंतर
पायी द्यावा जीव. जीव द्यायचा म्हणजे गळपास घ्यायची का, आत्महत्या करायची का नाही. जीव द्यायचा याचा अर्थ त्यांची मनोभावाने सेवा करायची. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तरी, किंवा माऊली सांगतो तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावी आणि अगवर्त करावी दास्य सकळ. अशी जर सेवा घडली तर ते आपल्याला प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला तो लाभ प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, लाभ तो विशेष संत संगी, जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, लाभ तो विशेष संत संगी. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, अंतरायामुळं रूपची तिथे झालेली सेवा. संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या चरणावर मी ठेवतो आणि माझी झालेली सेवा आठवतो. ज्ञानेश्वर माऊली यानंतर आपल्या लहान बारकीची 3च मिनिटाची गवळण आहे. तरी लेट पकडणार नाही. राजू शेठ बोलले होते मला, ती गवळण होईल तोपर्यंत कोणी उठायचं नाही. हे चिदान दे गा देवा गर्भवती जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
साई लीला एक आध्यात्मिक सहवास.